नमस्कार. आज मी तुम्हाला ढोकळा प्रीमिक्स कसं तयार करायचं आणि त्यापासून ढोकळा कसा तयार करायचा हे दाखवत आहे. त्यासाठी ते मी इडलीचे तांदूळ घेतले आहे. तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता, अगदी रेशनचा सुद्धा हा तांदूळ घेऊ शकता. आता हे तांदूळ मी मोजून घेते आहे. 2.5 ग्लास इथे तांदूळ मी घेतलेले आहे आणि त्यासोबत चना डाळ घेते आहे. चना डाळसुद्धा मी 1.25 ग्लास घेतली आहे आणि त्यासोबत त्यामध्ये उडदाची डाळ घालते आहे. आणि ही संपूर्ण चना डाळ आणि उडदाची डाळ मिळून ही 1.5 ग्लास डाळ झालेली आहे. आता हे संपूर्ण प्रमाण 1 किलोच्या प्रमाणात झालेलं आहे. आता आपल्याला हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. जोपर्यंत या डाळ तांदूळातलं अस्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. मी 2 ते 3 पाण्याने हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता हे आपल्याला डाळ तांदूळ वाळवून घ्यायचे आहे. मी उन्हामध्ये वाळवून घेते आहे. तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही फॅनखाली सुद्धा वाळवून घेऊ शकता. आता बघा हे डाळ तांदूळ छान वाळलेले आहे. आता याला आपल्याला दळून आणायचं आहे. मी गिरणीवरनं हे दळून आणत आहे. तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता. आता दळून आणताना इथे मी यामध्ये काहीच टाकणार नाही. तुम्ही इथे या स्टेजला सायट्रिक ॲसिड 2 चम्मच आणि 2 चम्मच मीठ घालून घेऊ शकता. त्यामुळे अगदी रेडी टू यूज हे ढोकळा प्रीमिक्स होईल. परंतु कधी काय होते, आपण लिंबाचा रस किंवा सायट्रिक ॲसिडसुद्धा वापरून हे ढोकळा करू शकतो. त्यामुळे मी इथे काहीच न वापरता असंच दळून आणते आहे. आता हे दळून कसं आणायचं, तर 0 नंबरचा जो रवा असतो त्यापेक्षा थोडंसं बारीक आणि गव्हाच्या पिठापेक्षा जाड असं हे पीठ मी दळून आणलेलं आहे. आपलं हे ढोकळा प्रीमिक्स तयार झालेलं आहे. तुम्ही कुठल्याही डब्यामध्ये हे स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं असेल तेव्हा ही ढोकळा प्रीमिक्सपासून ढोकळा तयार करून ठेवू शकता. आता बघा हे ढोकळा प्रीमिक्स तयार झाला आहे. मी अशा प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. आता त्यापासून ढोकळा कसा तयार करायचा ते दाखवते. त्यासाठी मी ढोकळा प्रीमिक्समधलं 1 बाऊल प्रीमिक्स घेतलेला आहे. आता त्यामध्ये त्याच बाऊलनी 1 बाऊल मी ते दही घालते. दही आंबट आहे त्यामुळे ढोकळा छान होईल. आता हे दही आणि ढोकळा प्रीमिक्स एकदा मिक्स करून घेते. सुरुवातीलाच यामध्ये सगळं पाणी न घालता थोडं पाणी घालायचं. आधी हे पीठ मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये मी थोडं पाणी घालत हे ढोकळा प्रीमिक्स मिक्स करून घेते आहे. थोडं पाणी घालत हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे यामध्ये गुठळ्या तयार होणार नाही. या ढोकळा प्रीमिक्सपासून असा ढोकळा तयार करून पहा. अतिशय छान लागतो आणि जेव्हा तुम्हाला हवा असेल तुम्ही या ढोकळा प्रीमिक्सपासून हे ढोकळा तयार करून घेऊ शकता. आता बघा असं हे पीठ झालेलं आहे, छान बॅटर झालेलं आहे. आता इथे हे बॅटर मी झाकून ठेवणार आहे आणि रात्रभर याला छान फर्मेंट करून घेणार आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे पीठ छान फर्मेंट झालेलं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालते आहे आणि चवीनुसार मीठ घालते आहे आणि 1 मोठा चमचा इथे मी तेल घातलेलं आहे आणि हे सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचं. इथे मी 2 चमच यामध्ये साखरसुद्धा घातली होती. तो व्हिडिओ माझ्या हातून चुकून स्किप झाला त्यामुळे सॉरी. आता हे सगळं छान मिक्स करायचं. साखर यामध्ये अवश्य घालायची, नाही तर मग आपला हा ढोकळा आंबट होऊ शकतो आणि साखर टाकल्यामुळे छान याची जे केमिकल रिॲक्शन होते तीसुद्धा व्यवस्थित होते आणि ढोकळ्याला छान जाळी येते. आता हे सगळं पीठ छान मिक्स करत जायचं आणि फेटत जायचं. त्यामुळे हे पीठ हलकंही होईल आणि आपलं सगळं जे आपण यामध्ये जिन्नस घातले तेही छान मिक्स होईल. आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, रिबन कन्सिस्टन्सी याला आलेली आहे. आता हे बॅटर मी साईडला ठेवते आहे आणि ते एक प्लेट घेतली आहे आणि त्यावरती अगदी थोडंसं तेल टाकते आहे. तुम्ही प्लेटऐवजी इथे कुठलंही भांडं घेऊ शकता. अगदी कुकरचा डबा घेऊ शकता. तुमच्याकडे केक टीन असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता यावरती तेल टाकलं आहे. ते संपूर्ण या प्लेटला तेल लावून सगळं प्लेट व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायची. साईडला सुद्धा हे तेल अगदी व्यवस्थित पसरून घ्यायचं.
आता ही प्लेट छान ग्रीस झाली आहे. प्लेट साईडला ठेवते आणि जे आपण बॅटर तयार करून घेतलं तर ढोकळ्याचं ते घेते आहे आणि येते आता मी अर्धा चम्मच सोडा घातलेला आहे आणि हा सोडासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. सोडा अगदी व्यवस्थित मिक्स करायचा, त्यामुळे ढोकळ्याला अगदी व्यवस्थित जाळी येईल. आता हा सोडा छान मिक्स झाल्यावर आपल्याला पुढली प्रोसिजर अगदी झटपट करायची आहे. त्यासाठीच आधी मी प्लेटला तेल लावून ग्रीस करून घेतलं आणि साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं एका कढईमध्ये. पाण्याला छान उकळी येऊसेपर्यंत आपल्याला ही सगळी तयारी करून घ्यायची. आता हे बॅटर मी या प्लेटला टाकून घेतलं आहे आणि आता हे छान 1 ते 2 वेळा टॅप करायचं, त्यामुळे यातले जे काही एअर बबल असतील ते निघून जाईल. आता कढईमधल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी स्टँड ठेवलेला आहे आणि आता ही ढोकळ्याची प्लेट त्यावरती ठेवते आहे आणि लो हीटवरती 15 ते 20 मिनटं याला स्टीम करून घेणार आहे. आता इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये साखर घालते आहे आणि ही साखर मिक्स करून घ्यायची. जोपर्यंत आपला ढोकळा स्टीम होते तोपर्यंत ही साखर छान विरघळली जाते. आता मी साखर साईडला ठेवते आणि बरोबर 17 मिनटांनंतर तुम्हाला दाखवते. ढोकळा अतिशय व्यवस्थित स्टीम झाला आहे. इथे मी एक टूथपिक घेतली आहे, टूथपिकने चेक करते. टूथपिक अगदी क्लीन आली आहे, म्हणजे आपला हा ढोकळा व्यवस्थित स्टीम झाला आहे. आता एका स्टँडवरती मी ही ढोकळ्याची प्लेट ठेवते आहे, त्यामुळे आपला ढोकळा लवकर थंड होईल. आणि ढोकळा थंड झाल्यावरती इथे मी चाकूने याच्या वड्या कट करून घेते आहे. अशा प्रकारे तुम्ही आजचा हा ढोकळा मिक्स तुम्हाला दाखवला आहे, त्यापासून 2 पद्धतीने तुम्ही ढोकळा तयार करू शकता. एक इन्स्टंट पद्धत आणि एक मी आज तुम्हाला जी पद्धत दाखवते त्या पद्धतीने. तुम्ही जर ढोकळा इन्स्टंट पद्धतीने करत असेल तर त्यावेळेस इथे तुम्ही सोडा न वापरता इनो वापरा. इनोमुळे या इन्स्टंट ढोकळ्यालासुद्धा छान व्यवस्थित जाळी येईल. आता वड्या कट करून झाल्या आहे. जे पाणी मी साखरेचं तयार करून घेतलं होतं ते इथे मी टाकते आहे. आता इथे मी सुरुवातीला साखरेचं पाणी घालते आहे, त्यामुळे आपला हा ढोकळा खाताना घशाला अटकणार नाही. आता सुरुवातीलाच हे साखरेचं पाणी मी का टाकते आहे, कारण जेव्हा आपण छान तडका तयार करतो, तडक्यामध्ये मोहरी टाकतो, कढीपत्त्याची पानं आणि हिरवी मिरची टाकतो, तेव्हा हा ढोकळा खाताना ती खमंग फोडणी तडक्याची खूप छान लागते. जेव्हा मी या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर, आणि जेव्हा ढोकळा तडका तयार करतो तेव्हा आपण तडक्यामध्ये पाणी घातलं तर ढोकळ्याच्या तडक्याची चव जाते, त्यामुळे मी अशा पद्धतीने करते आहे. आता तडक्यासाठी मी छोटंसं भांडं ठेवलं आहे, त्यामध्ये तेल घातलं आहे. तेल गरम झालं की मग मोहरी घातली. मोहरी तडतडली की त्यामध्ये हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आणि कढीपत्त्याचे पाणीसुद्धा कट करून घातले. आता हा तडका छान व्यवस्थित होऊ द्यायचा. हिरव्या मिरच्या कढीपत्ता अगदी छान या तडक्यामध्ये होऊ द्यायच्या आणि त्यामध्ये मी आता थोडंसं हिंग घालते आहे. आता हा हिंगसुद्धा एकदा मिक्स करून घेते. आपला हा तडका तयार झाला आहे आणि आता हा तडका मी या ढोकळ्याच्या वड्यांवरती टाकते आहे. तुम्ही अशा पद्धतीने असा हा तडका टाकून पहा. तडक्याची चव अतिशय छान लागते. आपण हा तडका तयार करतो त्यामध्ये मोहरी छान तडक्यामध्ये तडतडली जाते. हिरवी मिरची कढीपत्त्याची पाणंसुद्धा अगदी व्यवस्थित होतं आणि आपण त्यामध्ये जर पाणी घातलं तर मग या तडक्याची हवी तितकी टेस्ट येत नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने ढोकळ्यावरती हा तडका टाकते, त्यामुळे ढोकळ्याला खूप छान चव येते आणि आपल्या तडक्याची चवसुद्धा अगदी व्यवस्थित येते. आता तडका टाकून झाल्यावरती तुम्हाला मी वड्या दाखवते आहे. बघा अगदी मस्त याला जाळी आलेली आहे. आपला हा ढोकळा अतिशय व्यवस्थित तयार झालेला आहे. एक एक वडी अगदी मस्त निघते आहे आणि खाली प्लेटलासुद्धा अजिबात हा ढोकळा चिकटून राहिलेला नाही. संपूर्ण वड्या मी याचप्रमाणे काढून घेते आहे. अगदी सगळ्या वड्या व्यवस्थित तयार झालेल्या आहे. जाळी अतिशय छान आलेली आहे. असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता याला किती छान जाळी आलेली आहे. अगदी मस्त जी जाळी तर दिसते, पण मी हाताने जेव्हा प्रेस करते आहे तेव्हा अगदी ढोकळ्याची वडी व्यवस्थित राहते आहे. याचा स्पंज अगदी पूर्वप्रमाणेच होत आहे. जरी किती याला दाबलं प्रेस केलं तरी असा हा ढोकळा तयार झाला आहे. तुम्हाला आजच्या ढोकळ्याची संपूर्ण